नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होणार आहे। आज आपण बोलणार आहोत सेफ स्कोर बद्दल। तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला किती स्कोर करावा लागेल एक सेफ रेंज मध्ये जाण्यासाठी, ठीक आहे। याविषयी खूप साऱ्या न्यूज आर्टिकलने पण पब्लिश केलेले आहे, ठीक आहे। तिथूनच मी रेफरन्स घेऊन सगळ्या गोष्टी तुमच्या समोर ठेवणार आहे, ठीक आहे। माझी एक विनंती आहे, चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून ठेवा, ठीक आहे। लास्ट व्हिडिओची जी विनर होती तिचं नाव प्रणाली देशमुख आहे, जिला 1500 रुपीजचं Amazon व्हाउचर भेटलेले आहे, ठीक आहे। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकता, ठीक आहे। फक्त लाल बटन वरती क्लिक करायचं, अजून काही नाही करायचं बाळा तुम्हाला, ठीक आहे। जोपर्यंत तुमचा सीईटीचा पेपर होत नाही, जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही, जोपर्यंत तुम्ही बेस्ट कॉलेजमध्ये जात नाही, तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो। आणि नक्की चॅनलला सबस्क्राइब करू शकता, ठीक आहे। आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करून ठेवा। व्हॉट्सअप ग्रुपच्या द्वारे मी फ्री मेंटरशिप देतोय विद्यार्थ्यांना, ठीक आहे। जरी काही विद्यार्थ्याला काही डाऊट असला, ठीक आहे, त्याला मी व्हॉइस मेसेज पाठवतोय, त्याला मी कॉल करून सांगतोय, ठीक आहे। तर नक्कीच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, फुल होईल त्याआधी जॉईन करून घ्या। आता आपण सेफ स्कोर बद्दल बोलू, ठीक आहे। त्याआधी पण एक महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। तेवढा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट केल्यानंतर तुम्हाला काही करायची गरज नाही, 99% मी गॅरंटी देतो जर तुम्ही व्यवस्थित प्रत्येक गोष्ट फॉलो केली तर, ठीक आहे। महाराष्ट्राचा नंबर 1 यासाठी हे सगळे टीचर्स तुमचे IITians आहेत, जे लास्ट 10 वर्षापासून COEP, VGTI, वालचेत, PICT, VIT, KJSOMAT, DJSANGVI, थाडोमल अशा कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना पाठवताय, टॉप इंजिनिअरिंग आणि टॉप फार्मसी कॉलेजेसमध्ये, ठीक आहे। तुम्हीही जाणार, मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तुमचे तिथूनच येतील, ठीक आहे। सीईटीच्या पेपर मध्ये जसे प्रश्न येतात तसेच प्रश्न आम्ही क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये करून घेतलेले, ठीक आहे। ज्या टाइपचे प्रश्न सतत सीईटी विचारते त्याच टाइपचे प्रश्न आम्ही तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतले। तेवढा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट इनफ आहे तुम्हाला चांगले पर्सेंटाइल भेटण्यासाठी, ठीक आहे। प्रत्येक चॅप्टरचे कॉन्सेप्ट, न्यूमेरिकल्स, प्रत्येक चॅप्टरवरती आजपर्यंत कोणते प्रश्न विचारलेत आणि त्यांना तुम्हाला कसे सॉल्व्ह करायचे, विदिन सेकंड कसं सॉल्व्ह करायचं असतं, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ठीक आहे। नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। आता आपण बोलू सेफ स्कोर बद्दल, ठीक आहे। बघा, सेफ स्कोर म्हणजे काय पहिले तुम्हाला हे समजावं लागेल, ठीक आहे। सेफ स्कोर ही टर्म काय असते नेमकी, ठीक। सेफ स्कोर म्हणजे काय? सेफ स्कोर एक अशी रेंज असते, त्या रेंज मध्ये जर तुमचे पर्सेंटाइल आले तर तुम्ही एका गुड कॉलेजेसमध्ये जाऊ शकतात महाराष्ट्राच्या, ठीक आहे। आता ही रेंज डिपेंड करते प्रत्येक कॅटेगरीवरती, ठीक आहे। आणि गुड कॉलेज म्हणजे काय रे बाळांनो? गुड कॉलेज म्हणजे एक असे कॉलेज ज्याचे ऍव्हरेज पॅकेज 6 LPA ते 12 LPA असते, म्हणजे वार्षिक नोकरी तुमची 6 लाख ते 12 लाख पर्यंत असू शकते। 6 लाख कमीत कमी, जास्तीत जास्त 12 लाख रुपये असू शकते। याला आपण म्हणू शकतो सेफ म्हणजे गुड कॉलेज, ठीक आहे। आता अशा कॉलेजमध्ये जाण्यासाठी तुम्हाला किती पर्सेंटाइल लागतील, ठीक आहे। जी रेंज आहे ती रेंज मी तुमच्या समोर डिस्प्ले करणार आहे, ठीक आहे। जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये आहेत ना बाळांनो, ओपन कॅटेगरी, ठीक आहे, ज्यांच्याकडे काही सर्टिफिकेट नाही, काहीच नाही, त्यांना तुम्हाला 95 ते 100 पर्सेंटाइल मध्ये आणावे लागतील। रेंज काय आहे तुमची? 95 ते 100। जर 95 ते 100 आले तर तुम्ही एका गुड कॉलेजमध्ये जाऊ शकतात महाराष्ट्राच्या, ठीक आहे। आता बोलूया आपण जे ओबीसी आहेत, ओबीसी वाल्यांना कमीत कमी 89 ते 98 म्हणजे 89 तर 98 पर्यंत तुमचा स्कोर आला पाहिजे पर्सेंटाइल मध्ये मी बोलतोय, ठीक आहे। जर एवढा स्कोर आला ना तर तुम्ही एका सेफ रिजन मध्ये येऊन लागणार आणि सेफ रिजन मध्ये आल्यानंतर तुम्ही एका गुड कॉलेजमध्ये जाऊ शकता, ठीक आहे। त्याच जागेवर मी जर SC ST बद्दल बोलायला गेलो ना तर तिथं फक्त तुम्हाला 83 ते 90च्या दरम्यान स्कोर करावा लागेल, ठीक आहे। 83 पासून तर 90 पर्यंत, ठीक आहे। जर एवढा स्कोर केला तर तुम्ही जर SC किंवा ST मध्ये असणार, SC STचं वेगवेगळं असतं, ठीक आहे, पण लगभग 83 ते तुम्ही 89 मध्ये किंवा 90 मध्ये कन्सिडर करू शकता, ठीक आहे। त्याच जागेवर जर NT विषयी बोलायला गेलं तर NT ला तुम्हाला 85 ते 95च्या दरम्यान स्कोर लागेल बाळांनो, एका सेफ रिजन मध्ये पोहोचण्यासाठी आणि सेफ रिजन मध्ये पोहोचून एका गुड कॉलेजमध्ये जाण्यासाठी। त्याच जागेवर जर मी EWS बद्दल बोलायला गेलो, EWS इज ऑलमोस्ट लाईक ओबीसी ओनली। EWSचं पण म्हणायला गेलं तर 89 ते 98च्या दरम्यान तुमचं पाहिजे, 89 टू 98च्या दरम्यान तुमचा स्कोर आला पाहिजे पर्सेंटाइल मध्ये, ठीक आहे। आता SCBC ही एक नवीन कॅटेगरी मागच्या 2 वर्षापासून आलेली आहे। SCBC बद्दल किती असेल? SCBCचा अजूनही डेटा अॅक्युरेट कुठे भेटलेला नाही मला, पण तुम्ही आता असं कन्सिडर करू शकतात 93 पासून तर 98 पर्यंत जर तुमचे पर्सेंटाइल आले तर तुम्ही SCBC मध्ये तुम्हाला व्यवस्थित कॉलेज भेटून जाईल, ठीक आहे। आणि गुड कॉलेजमध्ये जाण्याची तुमची शक्यता असेल 93 पासून तर 98 पर्यंत। बघा बाळांनो, तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असणार ना, आता टार्गेट ठेवा 99च टार्गेट ठेवा, अजूनही येऊ शकतात 99 पर्सेंटाइल, ठीक आहे। मी ह्या क्षेत्रात मागच्या 8 वर्षापासून काम करतोय, ठीक आहे, मागच्या 6 वर्षापासून ऑनलाईन मध्ये काम करतोय, ठीक आहे। तर मी तुम्हाला एक गॅरंटी देऊ इच्छितो की तुम्ही 30 दिवसात सीईटी मध्ये 99 पर्सेंटाइल आणू शकतात। फक्त एक क्रॅश कोर्स आणि एक मॉक टेस्ट
दुसरं कोणतंच बुक लावायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. तेवढा क्रॅश कोर्स, तेवढा मॉक टेस्ट इनफ आहे तुम्हाला 99 पर्यंत पोहोचवण्यासाठी. आम्ही प्रयत्न काय असतो माहिती आहे आमचा, तुमच्या 10 गोष्टी कट करून तुम्हाला एकच गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टी देऊन द्यायच्या. तेवढं केल्यानंतर तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे. ठीक आहे, तेच आम्ही क्रॅश कोर्ससाठी केलेलं आहे. वाटल्यास तुम्ही कोणाचा दुसऱ्याचा क्रॅश कोर्स लावणार ना तरी चालेल. ठीक आहे, सगळे फीचर चेक करून घ्या पहिले, है ना. तेवढं जर असेल ना तर तुमचे 99% नक्की येतील बाळांनो. ठीक आहे, 10 गोष्टी युट्यूबवरनं मॅरेथॉन बघत बसतात तुम्ही, है ना. बघा असं होतं ना की मागच्या 5 वर्षापूर्वी हे मॅरेथॉन वगैरे कोणतीच गोष्ट नव्हती. पेपरची डिफिकल्टी लेवल आजही तीच आहे, खूप जास्त वाढलेली असं नाही, पण विद्यार्थी खूप डिस्ट्रॅक्ट झालेले आहेत युट्यूबमुळे. 10-10 तासाचे सेशन बघत बसतात. तेवढाच वेळ अभ्यास केला ना तुमचे जास्त पर्सेंटेज येतील बाळांनो, याची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, योग्य क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट इनफ असते. त्याच्यानंतर तुम्हाला काहीही करायची गरज नाही. युट्यूबवरनं इकडून तिकडून काही बघायची गरज नाही, कोणत्याच बुकमधनं बघायची गरज नाही. ठीक आहे, तर नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आय होप तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन असणार. आणि बाळांनो, चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब केला असेल. मी तुमच्यासाठी दररोज व्हिडिओ आणतोय. ठीक आहे, दररोज कोणत्या ना कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवतो आणि तुम्हाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न असतो दररोज. ठीक आहे, एकच लक्ष आहे तुमचं, एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं पाहिजे बाळांनो. ठीक आहे, नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.